Hello students, last lecture we discussing the scheduling process, means what is the scheduling process, and then more objective are used scheduling process: fairness, good throughput, good CPU utilization, low turnaround time, low waiting time, and last one is a good response time. Today's lecture most important topic: priority scheduling. What is a priority scheduling? The number of processes are competing for the same available resources like a CPU and a memory. The concept of a priority becomes useful. The priority can be external or internal priority as using these techniques. And purchase priority, external priority, internal priority, shortest job first algorithm priority, and last one is a expected remaining time to the complete. ह्या आपल्याला सगळ्या टास्क वन बाय वन डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज अ प्रायोरिटी? प्रायोरिटी शेड्यूलिंग इज अ नॉन प्रिम्प्टिव्ह अल्गोरिदम and one of the most common scheduling algorithm in batch systems. Each process is assigned a priority, means प्रत्येक प्रोसेसला वेगवेगळ्या मीन्स डिफरंट प्रायोरिटी ह्या असाइन करणार आहोत. प्रोसेस विथ अ हायेस्ट प्रायोरिटी इज टू बी एक्झिक्युटेड फर्स्ट अँड सो ऑन, मीन्स ज्या प्रोसेसची हायेस्ट प्रायोरिटी आहे तर ते आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ती प्रोसेस आपल्याला काउंट करायची आहे. अँड देन प्रोसेस विथ द सेम प्रायोरिटी आर एक्झिक्युटेड ऑन फर्स्ट कम अँड फर्स्ट सर्व बेसिस, मीन्स ज्या प्रोसेसची सेम प्रायोरिटी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट कम अँड सेकंड कम ह्या ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे. प्रत्येक प्रोसेससाठी डिफरंट प्रायोरिटी असाइन होतात. ज्या प्रोसेसची हायेस्ट प्रायोरिटी आहे CPU त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करते वन बाय वन. द सिस्टीम वर्क ॲज अ प्रायोरिटी प्रोसेस. ज्या 2 or 3 प्रोसेसची प्रायोरिटी सेम असेल त्यांना CPU फर्स्ट कम अँड सेकंड कम, थर्ड कम अशा वेगवेगळ्या प्रायोरिटी चेक करतो अँड देन त्या असाइन करतो. नेक्स्ट, प्रायोरिटी शेड्यूलिंग टाइप्स. देर आर 2 टाइप्स. फर्स्ट इज अ प्रिम्प्टिव्ह शेड्यूलिंग and second one is a non-preemptive scheduling. How to we work priority scheduling? First point, each process has a priority number, means प्रत्येक प्रोसेसला प्रायोरिटी नंबर असाइन केला जातो. सेकंड पॉईंट, द प्रोसेस विथ द हायेस्ट प्रायोरिटी इन शेड्यूल, मीन्स ज्या प्रोसेसची प्रायोरिटी हायेस्ट असेल तर त्या प्रोसेसला फर्स्ट ऑफ ऑल त्या टेबलमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. नॉन प्रिम्प्टिव्ह अँड प्रिम्प्टिव्ह हे प्रायोरिटीचे टाइप्स आहे. अँड लास्ट पॉईंट, शॉर्टेज ऑफ फर्स्ट इज अ प्रायोरिटी शेड्यूलिंग, मीन्स ज्या प्रायोरिटीची हायेस्ट नाही तर स्मॉलेस्ट प्रायोरिटी असेल त्याला आपण फर्स्ट ऑफ ऑल असाइन करणार आहोत. नेक्स्ट, द प्रायोरिटी शेड्यूलिंग मोर दॅन पॉईंट्स आर यूज विथ अ रेफरन्स टू प्रोसेस मॅनेजमेंट. एक्सप्लेन द टर्म्स. फर्स्ट, एक्सटर्नल प्रायोरिटी. सेकंड, परचेस प्रायोरिटी. थर्ड वन इज अ इंटरनल प्रायोरिटी. अँड फोर्थ वन इज अ टाईम स्लाइस, मीन्स टाईम स्लाइस हा कशासाठी यूज करणार आहोत तर टाईम शेअरिंगसाठी. आपण जर आपल्याला काही प्रोसेस शेअरिंग करायचे असतील तर आपण फोर्थ नंबरचा पॉईंट यूज करणार आहोत. नेक्स्ट, व्हॉट इज अ एक्सटर्नल प्रायोरिटी? द युजर स्पेसिफाईज द प्रायोरिटी एक्सटर्नली ॲट द टाईम ऑफ इनिशिएटिंग द प्रोसेस. इफ द युजर्स डज नॉट स्पेसिफाय एनी प्रायोरिटी, ऑपरेटिंग सिस्टीम assumes a default priority for that. If the job is too urgent, system manager permits the process at the higher, means एक्सटर्नली प्रायोरिटीमध्ये आपल्याला प्रत्येक प्रोसेसला त्या डिफरंट प्रायोरिटी असाइन केल्या जाणार आहे. अँड डज नॉट स्पेसिफाय, ज्या प्रोसेसची प्रायोरिटी आपल्याला असाइन केली जाणार नाही तर ती आपल्याला अज्यूम करायची आहे. नेक्स्ट पॉईंट, परचेस प्रायोरिटी. व्हॉट इज मीन बाय परचेस प्रायोरिटी? In this priority, higher priority process in change at a higher rate to prevent each user from the firing his job at the highest priority. Means purchase priority मध्ये आपल्याला हायर ज्या प्रायोरिटी आपल्या प्रोसेसला असाइन केलेल्या आहे ते आपल्याला बघायचे आहे आणि तशानुसार आपल्याला परचेस प्रायोरिटी यूज होणार आहे की एक्सटर्नल प्रायोरिटी ह्या एक्झाम्पलमध्ये यूज होणार आहे ते आपल्याला अज्यूम करायचं आहे. अँड देन the operating system has to keep track of the time used by each process and priority at which it was used to perform its accounting function. means ह्या आपल्याला ट्रॅकला अकाउंटिंग फंक्शन यूज करायचं आहे. तर आपल्याला एक्सटर्नल प्रायोरिटी अँड परचेस प्रायोरिटी कशा अज्यूम करायच्या आहे किंवा कशा त्या इक्वेशननी सॉल्व करायच्या आहे
ते समजलंच असेल. नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट, इंटरनल प्रायोरिटी. द इंटरनल प्रायोरिटी डिपेंड्स अपॉन शेड्युलिंग अल्गोरिदम. मीन्स इंटरनल प्रायोरिटी ही शेड्युलिंग अल्गोरिदमवर डिपेंड्स आहे. इट इज डिसाइडेड बाय शेड्युलिंग अल्गोरिदम. देअर कॅल्क्युलेशन आर बेस्ड ऑन द current state of the process. The following scheduling algorithm are used for that. Means internal priority मध्ये आपल्याला 3 इक्वेशन यूज करायचे आहे. शॉर्टेज ऑफ फर्स्ट अँड 2 इक्वेशन यूज करायचे आहे. शॉर्टेज ऑफ फर्स्ट अल्गोरिदम अँड एक्सपेक्टेड रिमेनिंग टाइम टू कंप्लीट. देन वन बाय वन आपण डिस्कस करूया. फर्स्ट पॉईंट, शॉर्टेज ऑफ फर्स्ट. व्हॉट इज मीन बाय शॉर्टेज ऑफ फर्स्ट अल्गोरिदम? द जॉब whose expected time for completion is less is executed first, and then the number of process computing for a CPU will decrease and number of satisfied users will be increase, and a number of small jobs are coming. It will cause large job or to suffer as they are postponed. Means ज्या शॉर्टेज जॉबचा आपल्याला नंबर ऑफ प्रोसेसिंग ज्या कम्प्युटिंग दिलेल्या आहे त्या डिक्रीज दिलेल्या आहे, अँड ज्या नंबर ऑफ सॅटिस्फाय यूजर करायचे आहे ते इन्क्रीज करायचे आहे. अँड नेक्स्ट पॉईंट, एक्सपेक्टेड रिमेनिंग टाइम टू कम्प्यूट. व्हॉट इज एक्सपेक्टेड रिमेनिंग टाइम टू कम्प्यूट? इट इज अ सेम ॲज SHF. मीन्स इट इज अ सेम प्रोसेस ॲज शॉर्टेज ऑफ फर्स्ट अल्गोरिदम. द बिगिनिंग बट ॲज द प्रोसेस द टाइम विल चेंज. मीन्स याच्यात मोर दॅन जे टाईम दिलेले आहे ते चेंज होणार आहे. ॲट द रेग्युलर इंटरवल ऑपरेटिंग सिस्टीम कॅल्क्युलेट द एक्सपेक्टेड रिमेनिंग टाईम फॉर अ कम्प्लिशन अँड अकॉर्डिंगली प्रायोरिटी इज डिटरमाइंड. मीन्स ज्या प्रोसेसच्या डिफरंट टाईममध्ये प्रायोरिटी अँड प्रोसेस यूज केलेले आहे ते आपल्याला एक्सपेक्टेड रिमेनिंग टाईम टू कम्प्लीटमध्ये यूज करायचे आहे. अँड फोर्थ वन इज अ टाईम स्लाइस. अ शॉर्ट इंटरवल ऑफ अ टाईम अलोकेटेड to each user or program in a multitasking or time sharing system. Time slices are typically in a milliseconds. Means time slice मध्ये आपल्याला मल्टीटास्किंगचा यूज करायचा आहे. मल्टीटास्किंग मीन्स वन ऑर मोर प्रोसेस या एक्झिक्यूट होतात, त्याला आपण मल्टीटास्किंग म्हणणार आहोत. द ओव्हरऑल ऑफ प्रायोरिटी शेड्युलिंग. मीन्स आपण प्रायोरिटी शेड्युलिंगमध्ये एक्सटर्नल प्रायोरिटी बघितली, इंटरनल प्रायोरिटी बघितली अँड परचेस प्रायोरिटी बघितली. इंटरनल प्रायोरिटीचे 2 टाईप्स आहे, शॉर्टेज ऑफ फर्स्ट अल्गोरिदम अँड लास्ट वन इज एक्सपेक्टेड रिमेनिंग टाइम टू कंप्लीट. अँड देन प्रायोरिटी टाईप्स, देर आर 2 टाईप्स, नॉन प्रिम्प्टिव्ह प्रायोरिटी अँड प्रिम्प्टिव्ह प्रायोरिटी. नेक्स्ट बघूया आपण व्हॉट इज अ प्रिम्प्टिव्ह अँड नॉन प्रिम्प्टिव्ह. प्रिम्प्टिव्ह प्रायोरिटी शेड्युलिंग. In this scheduler, allocate the CPU to the new process if the priority of a new process is higher than the priority of the running process. Means जी रनिंग प्रोसेस आहे त्याच्याशी जर कम्पेअर केलं तर तुमची हायर प्रोसेसला तुम्ही ज्या अलोकेट करणार आहात CPUला, न्यू प्रोसेस टू रनिंग प्रोसेस, त्याला आपण प्रिम्प्टिव्ह प्रायोरिटी म्हणणार आहोत. अँड देन नेक्स्ट पॉईंट, नॉन प्रिम्प्टिव्ह प्रायोरिटी. मीन्स द रनिंग प्रोसेस इज नॉट इंटरप्ट इवन इफ द न्यू प्रोसेस हॅज अ हायर प्रायोरिटी. मीन्स जी रनिंग प्रोसेस आहे त्याच्यात जो इंटरप्ट येणार नाही ती नॉन प्रिम्प्टिव्ह एक्झाम्पलमध्ये असते. अँड नेक्स्ट पॉईंट, इन द केस ऑफ द न्यू प्रोसेस विल बी प्लेस्ड ॲट द हेड ऑफ द रेडी क्यू. मीन्स जी न्यू प्रोसेस तुम्ही स्टार्ट करणार आहात त्याला रेडी क्यू तुम्हाला असाइन केलं जाणार आहे. तर असं जर असेल तर त्या एक्झाम्पलला आपण नॉन प्रिम्प्टिव्ह म्हणणार आहोत. अँड प्रिम्प्टिव्हमध्ये ज्या न्यू प्रोसेस तुम्ही असाइन केलेल्या आहे त्याला हायर दॅन दी रनिंग प्रोसेस. मीन ज्या न्यू प्रोसेस तुम्ही स्टार्ट केली आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा रनिंग प्रोसेसला हायर प्रायोरिटी असेल तर त्याला आपण प्रिम्प्टिव्ह प्रायोरिटी म्हणणार आहोत. द नेक्स्ट पॉईंट, शेड्युलिंग फिलॉसॉफीज. मीन्स व्हॉट इज अ शेड्युलिंग फिलॉसॉफीज. तर आपल्याला प्रायोरिटी शेड्युलिंगमध्ये आपल्याला फिलॉसॉफीज पण बघायचे आहे. देर आर बेसिकली 2 टाईप्स फिलॉसॉफीज. फर्स्ट इज अ नॉन प्रिम्प्टिव्ह पॉलिसी अँड सेकंड वन इज अ प्रिम्प्टिव्ह पॉलिसी. फर्स्ट पॉईंट, नॉन प्रिम्प्टिव्ह पॉलिसी. व्हॉट इज अ नॉन प्रिम्प्टिव्ह पॉलिसी? A running process retain the control of the CPU and all the allocated resources until the surrenders control to the operating system on its own. Means तुम्हाला ज्या CPU कंट्रोल्स ज्या अलोकेट करतो रिसोर्सेस त्याला जर अंटिल करायचे काम कोण करणार आहे तर नॉन प्रिम्प्टिव्ह पॉलिसीमध्ये आपल्याला बघायचं आहे. अँड द हायर प्रायोरिटी प्रोसेस एंटर्स द सिस्टीम. रनिंग प्रोसेस कांट बी फोर्स टू गिव्ह कंट्रोल. मीन्स जी प्रोसेस प्रायोरिटी आहे त्याला
एंटर्स अँड रनिंग प्रोसेसला फोर्स करण्याचं काम कोण करणार आहे, कंट्रोल करायचं, तर नॉन प्रिम्प्टिव्ह पॉलिसीमध्ये ते आपण केले जाणार आहे. अँड इट इज नेक्स्ट पॉईंट, प्रिम्प्टिव्ह पॉलिसी. A preemptive policy allows higher priority process to replace currently running process even if it has not requested for any IO. Its time slice is not over. Means time slice is not over. ह्या सिस्टीममध्ये हा प्रायोरिटी प्रोसेस रिप्लेस करतो करंटली रनिंग जो प्रोसेस आपण करत आहोत, न्यू प्रोसेस अँड रनिंग प्रोसेस, तर त्याला IO आपल्याला सपोर्ट करायचा आहे. इट रिक्वायर्स मोर कॉन्टेक्स्ट स्विचिंग. मीन्स याच्यामध्ये मोर कॉन्टेक्स्ट स्विचिंग आपण यूज करणार आहोत. अँड इट इज अ वेल सुटेड रिअल टाईम सिस्टीम वेअर हायर प्रायोरिटी प्रोसेस रिक्वायर्स इमिडिएटली अटेन्शन. मीन्स जे हायर प्रायोरिटी आहे त्याला इमिडिएटली रिक्वायर्स केलेले आहे, त्यांनी काय तर प्रोसेस असाइन केलेले आहे. अँड देन शेड्युलिंग पॉलिसीजमध्ये आपण 2 टाईप्स बघितले. फर्स्ट ऑफ ऑल नॉन प्रिम्प्टिव्ह अँड सेकंड वन इज अ प्रिम्प्टिव्ह. द शेड्युलिंग आपल्याला शेड्युलिंगचा यूज कशाला प्रायोरिटीचा यूज आपल्याला कशासाठी करायचा आहे, तर एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण प्रायोरिटीचा यूज करणार आहोत. मीन्स आपल्याला फॉर एक्झाम्पल दिल्या प्रोसेसच्या आणि प्रायोरिटीच्या, तर आपल्याला कोणत्या एक्झाम्पलमध्ये एक्सटर्नल प्रायोरिटी आहे, कोणत्या एक्झाम्पलमध्ये इंटरनल प्रायोरिटी आहे ते बघून आपल्याला प्रायोरिटी ही कन्सेप्ट यूज करायची आहे. थँक्यू स्टुडंट्स.